पण कृष्णाचे अधिकृत उमेदवार तुम्हीच होतात, बरोबर आहे, महाविकास आघाडीचे. उभं करा ही निवड. अधिकृत उमेदवार एबी फॉर्मवर 2 नावं असतात. 1 नंबरवर माझ्या पत्नीचं नाव होतं. पर्यायी जर फॉर्म बाद झाला किंवा मी विड्रॉ केला तर पर्यायी उमेदवार लोखंडे राहतील. असे म्हणजे बाजपता त्या पद्धतीने विचारपूर्वक ते फॉर्म भरले गेलेले होते. मी काही धोका देण्याचं, माझं तर तसं काही असतं आणि भारतीय जनता पार्टीने खरंच मला जर काही मॅनेज केलं असतं तर मी लोखंडेनं सांगितलं असतं की तुम्ही विड्रॉ करून घ्या, मी आता फायनल राहणार आहे. तुम्ही माघार घेतल्यानंतर तुम्हाला पक्षाकडनं, वरिष्ठांकडनं, ठाकरेंकडनं फोन वगैरे आला होता का थेट तुमच्यावरती कारवाई करण्यात आली? मी माघार घेण्याच्या आधी त्यांना फोन केला की असं असं बँकेची निवडणूक लागली आहे, ती कारखान्याला नोटीस आली, ती पण कानावर घातलं आणि माघार घेण्याच्या आधी मला म्हटलं की आपण पर्यायी उमेदवार ठेवूयात, मला जिल्हा बँकेला निवडणूक लढवायची, मला मोकळं करा, हे कानावर घातलं आणि त्यानंतर मी 1 तासाने विड्रॉ केला. लोखंडेंना सांगितलं की तुम्ही फॉर्म विड्रॉ करू नका आणि त्यानंतर माझ्या आणि जिथं बिनविरोध झाली नाही ते भारतीय जनता पार्टी, बिनविरोध झाली असते तर घोडे बाजाराचा मी आरोप कदाचित स्वीकारही केला असता. आजकाल पैशाचा जो बाजार भारतीय जनता पार्टीने मांडलेला आहे त्यासमोर हे सर्वश्रुत आहे की हे सगळं पैशानं चालतं. परंतु संभाजीनगर आणि जालन्याची जागा ही काही बिनविरोध झाली नाही, पर्यायी आमचा उमेदवार आहे. आता एवढंच फरक आहे की लोखंडेंपेक्षा मी 5-25 मतं जास्त घेऊ शकलो असतो, परंतु आमची सगळे मिळून 120 मतं आहेत महाविकास आघाडीची. तुम्ही म्हणताय तुमच्या ठिकाणी कदाचित योग्य असेलही परिस्थितीनुसार, परंतु अशा पद्धतीने जेव्हा माघार घेतली जाते विरोधकांकडनं तेव्हा खूप मोठी जागा निर्माण होते वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करायला, आणि त्यामुळे ती जागा तुम्ही निर्माण करून दिली आहेत. ही पण वस्तुस्थिती तुम्ही इथे नाकारू शकत नाही. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी चर्चा केलीत त्याबद्दल. यानंतर थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहुयात महाराष्ट्राने कौल काय दिलाय. विधान परिषद निवडणुकीमध्ये 150 कोटींचा घोडेबाजार, महाविकास आघाडीचा आरोप.